CIDनं बऱ्यापैकी तपासाला वेग दिला आहे असं ऐकतोय, बघतोय. पण त्याच्यामध्ये काही बऱ्याच वेगळ्या व्यक्तींना काल तपासासाठी आणलं होतं. जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या संबंधित जे लोक आहेत, जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना तपासाला आणलं गेलं. त्यांची तपासणी चालू आहे असं कळतंय. त्याच्यानंतर ह्या प्रकरणामध्ये माझी एकच प्रमुख मागणी आहे की या तपासामध्ये जे आता मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार प्रॉपर्टी सीज केल्या म्हणून सांगितलं जातं आहे. मी त्याच्या अगोदर सकाळी सांगितलं होतं की या प्रॉपर्टीज एकदा सीज करा, त्यांना फरारी घोषित करा. पण फरारी घोषित आणखी काही केलं नाही. एकदा फरारी घोषित केलं ना की विषय कळते, दूध का दुधावर पाणी का पाणी होतं आहे. आणि याच्यामध्ये या व्यक्तीची संबंधित जे कोणी आहेत यांना एकदा घ्या ना ताब्यात. ह्यांच्याकडे कोणाकडे किती प्रॉपर्टी आहेत, कुणाच्या किती प्रॉपर्टी आहेत, कोण संबंधित आहे, ते लोक कोण, ह्यांना प्रोटेक्शन देणारे कोण, ह्यांच्यासाठी काय कोण करतं हे जर एकदा लोकांच्या समोर आलं तर बऱ्यापैकी या CIDना त्यांची सर्व माहिती कळेल आणि संतोष देशमुखच्या मर्डरपर्यंत जाता येईल.